दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांमध्ये भेट। मंत्र्यांच्या वर्तनावरून शिंदे आणि अजित पवारांकडे फडणवीसांची तीव्र नाराजी। कोकाटेंसह 3 मंत्र्यांची विकेट जाणार असल्याच्या चर्चा। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील कालपासून दिल्लीत मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती। तर मी साखर उद्योगाच्या कार्यक्रमाला आलोय, जयंत पाटील यांची माहिती। विजयकुमार घाडगेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असा अजित पवारांचा शब्द, घाडगेंची माहिती। झारखंडमधील दारू घोटाळ्यात शिंदे पितापुत्राच्या निकटवर्तीयाला अटक। आरोपी अमित साळुंखेंचा महाराष्ट्रात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा। सर्व पैसे श्रीकांत शिंदेंच्या संस्थेकडे वळवले, राऊतांच्या दाव्यानं खळबळ। हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमांचे स्क्रीन काढले। येरे येरे पैसा 3 सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्यानं अमेय खोपकर भाऊक। मनसेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा। ज्ञानेश्वरी मुंडेंचे रास्ता रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती। सभामंडप, गाभारा आणि कळसातून पाण्याची गळती। संस्थांकडून पुरातत्व विभागाला अनेकदा पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत। राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर उपस्थित। दोन्ही देशातील तणावानंतर संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण संकेत। काँग्रेस शासित राज्यात जातगणना करायला सुरुवात। आधी जातगणना करू शकलो नाही, ही काँग्रेसची नव्हे, माझी चूक, राहुल गांधींचं वक्तव्य। थायलंड कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच। आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, 46 जण जखमी। सीमावाद आणि एका मंदिरावरील हक्कावरून दोन्ही देशात संघर्ष।